नमस्कार मंडळी, मी मोनाली आणि मॅप्स लाईफ मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आम्ही मेहंदी कशासाठी काढतोय तर या मॅडमची एंगेजमेंट आहे परवाच्या दिवशी, तर त्यासाठी आमचं मेहंदीचं काम चालू आहे. चला तुम्हाला पूर्ण एंगेजमेंट पण दाखवेल. आणि कधी आपली एंगेजमेंट परवा आहे ना? हा, आजचं सॅटरडे, उद्या संडे आणि मंडेला एंगेजमेंट आहे. तर मग एंगेजमेंटची पूजा पूर्ण मजा पण पाहूया आपण आणि सगळ्यांना भेटून पण येऊ. ठीक आहे. हे बघा, रात्रीचे 12 वाजता आमची एकच हाताची मेहंदी काढून झाली आहे, एकाची अर्धी झाली आहे. आता बघू हे किती छान काढलं आहे मी. बघा 2 रिंग्स हार्ट शेपमध्ये आणि इकडे लिहिलं आहे गणपती बाप्पाचं नाव म्हणजे मंत्र. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. तो शू सर्वदाचा ते पडून गेले नु सर्वदा झाले. परत लिहावं लागेल कधी दुते थोडं डार्क. छान आवडली का तुला दिदू? मी पहिल्यांदा काढली एवढी डार्क नाही तर असेच काहीतरी टामटूम काढून मोकळे होते. जाऊ दे, पण मला आनंद होतोय. वाजेपर्यंत आम्ही अजून पोचलेलो नाही. 5:30 वाजतील जवळपास गावाला पोचायला. आणि मामाच्या घरी चाललो आहे आम्ही, कारण तिथून जो हाल आहे ना, वेन्यू आहे जो एंगेजमेंटचा, तो जवळ आहे. त्याच्यामुळे आम्ही आमच्या मामाच्या घरी थांबणार आहोत आणि मग तिथे बाकीची तयारी पण बाकी आहे ते करणार आहोत. ते पण तुम्हाला मी नक्की दाखवेन. चला तर मग आता आमच्या मामाच्या गावाला जाऊन मग तुम्हाला भेटू. इथं आमचं मामाचं घर आहे. हा आहे माझ्या मामाचा मुलगा ओम आणि दीदी आली आहे. स्वागत बघा कसं करतोय तो. आम्ही सगळे आलो इथे. आमच्या मामी कशा पसारा काढून बसले. अरे प्रत्येकाच्या घरची तर आहे ती, कोणाला बी चालतंय ते. किती छान बेत आज. मस्त वांग्याची भाजी, पोळी, ठेचा आणि खिचडी. सगळेजण जेवायला बसले. आणि इथं मम्मीला चटका लागला. हा समोर बसलेला आहे तो यश आहे, माझा मामाचा मुलगा. माझ्या पप्पांना तुम्ही ओळखता. हा माझा मोठा मामा आहे, बापू मामा. या मामी आहेत, वैशू मामी. सगळ्यांनी हॅलो करून द्या एकदा. हाय. तो छोटा मुलगा आहे मामाचा, ओम. आणि हे 2-3 पीस तुम्ही ओळखताच आहे, त्यांना माहित नाही. त्यांची नावं काय मी इंट्रोड्यूस करून देत नाही आता. आणि छान असं मामीच्या हातचा वांग्याची भाजी आणि खिचडी, ठेचा. आम्हाला अशीच खिचडी आवडते, डाळ खिचडा सारखे. हा तर आज आपण एक DIY करत आहोत जे आपल्याला एंगेजमेंट सेरेमनीसाठी लागणार आहे. ड्रिंक प्लॅटर म्हणतात त्याला. तर ते आपण याच्यापासून तयार करणार आहोत, कार्डबोर्ड पासून. आणि इथे आणखी एक कार्डबोर्ड तयार करणं चालू आहे. एवढे कार्डबोर्ड मला लागणार आहे. आणि सगळी प्रोसेस मी तुम्हाला थोडा हा कॉल थोडा छोटा होईल असं नाही वाटत. अजून मध्ये घ्यायला लागत होतं ना आपण. अजून मध्ये नाही ना बाई, ते गुंडाळायचंय आपल्याला. ते जे प्लॅटर बनवायचं होतं ते मी अर्धवटच ठेवलं, कारण आम्हाला माझ्या घरी जायचं होतं. म्हणजे माझं सासरचं घर आणि मामाचं घर अगदी जवळ आहे. त्याच्यामुळे मग आम्ही सासरी माझ्या घरच्यांना सगळ्यांना भेटायला गेलो. आणि एका हातावरची दीदीची मागच्या साईडची मेहंदी काढायची होती. मग ती मेहंदी आम्ही तिथेच काढत बसलो. मग बाकीचे सगळेजण गप्पा मारत बसले. मग त्यांच्या गप्पा झाल्यानंतर मग आम्ही परत मामाच्या घरी आलो, कारण दुसऱ्या दिवशी लगेचच आम्हाला सकाळी लवकर उठून मेकअपसाठी आम्हाला लवकर निघायचं होतं. डायरेक्ट क्रिश होतो.
फक्त मागे पट्टा बिट्टा मला काढा आणि थोडंच गेलो असतो. दाखव रे क्रिश, दाखव काय की केलंस तू? ए दादा दाखव. दाखव ना तुझ्या मोबाईल मधला क्रिश. या बा क्रिश बघा. बर्फ लावायचा सांगितलंय का म्हणून तू बर्फ ठेवला काही. मम्मी तू काय काढते? मला काढून सांग. याला डुक्कर काढून दे. हसू नको ना. आपण काय म्हटला? डुकरावर डुक्कर. गपचूप बस रे मामी वाचती. मामाच्या घरी राहायला खूप मजा येते. कधी नव्हत राहायला भेटतं असे काही कार्यक्रम असले की. आणि हे दोघं मामाची पोरं फारच कॉमेडी बाबा. बघा त्यांची कॉमेडी. आता दादा काय करतोय? गोदड्या. कोणतं चित्र काढतोय? काय काढतोय रे? डुक्कर काढत होता ना बाबा. आमचा डुक्कर फुलासारखा दिसतो. आपलं आता अर्धवट झालेलं आहे. मस्त खालचा बेस तुम्हाला मी रेकॉर्ड करायचा राहून गेलेला आहे. तर खालचा बेस मी कसा केलाय ते तुम्हाला एक्सप्लेन करते पहिले. चल ओम्या इकडे दाखव बरं त्यांना. खाली जे आहे ना हे बनवलेलं ते 2 पुठ्ठे आपण कापले होते ते एकत्र केलेले आहे. आणि हा वरचा जो रिंग आहे ना त्याला मी इथून कट करून घेतलं आणि मग इथे जॉईन केलंय. मग आता प्लॅनिंग कसं आहे की हे बाजारात रेडीमेड गजरे टाईप भेटतात. तर हे असे इथे चिटकवून द्यायचं आहे. आणि इथे पण आहे ना हाच गजरा असा चिटकवणार आहे. चिटकवल्यावर तो बरोबर दिसेल व्यवस्थित. ओके, आलं लक्ष तुमच्या? इथं असं चिटकवून देऊ. पूर्ण झाल्यावर आता आपण बघूया. चला, बॅकग्राऊंड क्लिअर केलेलं नाही आम्ही. किचन मध्ये करतोय कारण आमच्या इथे सगळीकडे कामं चालली. तुम्ही बघू शकता पहिल्या घरात. पूजा. चालेल. हे बघा आता हे फुल आहे ना इथली थोडी जागा रिकामी राहते म्हणून मी आता इथे लावणार आहे. हे फुल पार्टी कर रहे हैं. हे आता उत्कृष्ट बांधकाम हे चालू आहे. खूपच सुंदर. नाईस, व्हेरी गुड, अप्रतिम. प्रयत्नानंतर हे छान असं DIY तयार झाले. वाटतंय ना? खूपच छान. दीदी आपण काल विचारायला गेलो होतो कितीचं होतं ते. अशातलं थोडं जास्त ऍडव्हान्स होतं थोडंसंच फक्त. ते कितीला आम्हाला सांगितलं? 1600 ला. आणि हे आमचं जवळपास हार्डली 200 रुपयात झालेलं आहे. ते बी मी ग्लू गन नवीन घेतली म्हणून, नाही तर 100 रुपयातच झालेलं आहे. काहीच नाही. फक्त हे फक्त किती 25-25 रुपयाचे 2 गजरे. हे तर घरचंच होतं. हे जिलेटिन पेपर 10,000 रुपयाचे. पुठ्ठे तर आपल्याला 50 रुपये म्हटलं तरी चालेल. इतकं छान DIY आहे. तुम्ही पण ट्राय करा आणि तुमच्या बहिणीला पण सरप्राईज द्या. मला आवडलं का हे?
आणि दिदूला पण आवडलं. Yes, खूप छान. आता इथं तुझे 2 रिंग येतील, हो. ते बॉक्स आपण ठेवूया इथं आणि वाटलं तर तिथे फुलं असतील ना रिअलवाले तर ते रिअलवाले फुलं थोडीशी टाकून देऊ. खूप सुंदर वाटणार आहे आणि बघा किती सुंदर दिसतंय. खूप ट्राय केला आम्ही. खूप मेहनत घेतली याला करायला आम्ही. आणि बघा काही म्हणजे काहीच नाही, मी याला फक्त ग्लू गनने चिपकवलेलं नाही, याला मी फक्त टाचन पिना टोचलंय. म्हणजे हे मी रियूज पण करू शकते. हे जे गजरे आहेत ते आता रेडीमेड बाजारात गजरे येतात तसे ते, तर हे आम्ही हेच रियूज पण गजरे करू आम्ही नंतर शकतो. पण यूज करू. कुठे रियूज करू शकता तुम्ही जर डिसमेंटल केलं तर. आणि जर नाहीच करायचं तर तुम्ही असं शो म्हणून ठेवू शकता. एखादं काही पण वस्तू इथे ठेवू शकतात किंवा देवाची मूर्ती तुम्हाला वाटली तर छान वाटेल. एकदम भारी आहे, मला फार आवडलंय. माझं फर्स्ट ट्राय होतंय अशा काही गोष्टींना. आणि हे DIY तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि इथून पुढचा ब्लॉग बघत राहा कारण बाईंची एंगेजमेंट आहे. त्यापुरतं आपण बाय बनवूया आणि पुढच्या ब्लॉगला भेटूया. आता दुसऱ्या दिवशी आम्ही मेकअप वगैरे करून हॉलवर पोहोचलो आणि हे साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू झालाय. पूजा चालू होती ती. आता आयर वाजवायचंय. पहिल्यांदा आयर आहे, रामतीर्थ आयर बघा इकडे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं सर्व कार्ये सुषुभरा. मनोबली रातीत यथागती नवीना साखरपुड्याचे कोकणीतली आळपाक महामत्व गाडी गोगो फळ गाड्या मुंगरा पाच नासागरे मोक्ती गंतन करतले. आता हे जे काका जे बोलत होते ते म्हणजे आहेर होता. म्हणजे मुलीकडच्यांनी मुलाला काय दिलंय आणि मुलाकडच्यांनी मुलीला काय दिलंय असं ते मोठ्याने सांगतात. म्हणजे मग बाकीच्या लोकांनाही कळतं की कोणाला काय काय दिलेलं आहे गिफ्ट म्हणून. आणि त्याच्यानंतर छान अशी पूजा पार पडली साखरपुड्याची. नवरदेवचा व्हिडिओ काही नव्हता. आता ठीक आहे, तो पुढच्या ह्याच्यात बघू आपण. त्यांचे पुढचे बरेच कार्यक्रम होणार आहे. आणि त्याच्यानंतर मग हे 5 सवासींनी तिची पूजा केली, मग ओटी वगैरे भरली. असा सगळा सागर संगीत कार्यक्रम पार पडला आणि नंतर गेलो आम्ही फोटोशूटला. मित्रांनो, आज आहे एंगेजमेंटचा दिवस. झाली एंगेजमेंट आणि इथं फोटोशूट चालू आहे मागे. आणि आमची ही चेअर गर्ल आहे. करून दाखव, हे चेअर गर्ल करून दाखव. भारी ना आमची चेअर गर्ल. आणि मी कशी दिसते आज सगळ्यांना? चांगली दिसते. बरी नाही रे, छान दिसते मी. बरं ठीक आहे, जाऊ दे. मी कशी दिसते हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढचा व्लॉग पाहत राहा. बस, तर आजचा व्लॉग इथपर्यंतच होता. तुम्हाला तर माहिती आहे एंगेजमेंट वगैरे असलेल्या अशा कामांमध्ये मोठ्या लोकांना खूप कामं असतात. ॲक्च्युली मी मोठी नाही आहे सगळ्यांमध्ये, म्हणजे माझ्यावर पूर्ण जबाबदारी नाही आहे, पण मी नवरीची कलवरी आहे. त्याच्यामुळे मग एंगेजमेंटमध्ये मला खूप सारं तिच्याकडे लक्ष द्यायचं होतं. सो मग तिचा मेकअप वगैरे थोडाफार टचअप वगैरे करणं हे सगळ्या गोष्टी मला पाहायला लागत होत्या. त्याच्यामुळे मग मला पुढचा व्लॉग शूट करता आला नाही. आणि अशीच छान मजा करत आम्ही पूर्ण एंगेजमेंट पार पाडली. आणि एंगेजमेंट झालेली आहे तिची मागच्या वर्षी एप्रिल महिन्यात. पण मी हा व्लॉग आत्ता घेऊन येते आहे कारण मला पूर्ण सिरीज टाकायची आहे तिच्या एंगेजमेंटपासून ते लग्नापर्यंतची पूर्ण. तर मी आता मध्ये त्यांचं प्री वेडिंग पण झालेलं आहे. त्याच्यानंतर बरेच जसे कार्यक्रम होत जातील तसे मी तुमच्यासोबत ते शेअर करत राहील. तर तुम्ही तयार आहात ना माझ्यासोबत माझ्या बहिणीचं लग्न पाहायला? चला तर मग मी तुम्हाला पूर्ण लग्न दाखवेल. आमच्याकडे कशा पद्धतीने लग्न होतात तेही तुम्हाला दाखवेल. आणि आमच्या खानदेशी भागात मस्त लग्न होतात आणि लोक खूप खूप मजा करतात. तर हे लग्न तुम्हाला पाहायला आवडेल का हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि असेच नवनवीन व्लॉग मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील. तोपर्यंत मार्क्स लाईफला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.